चला. आज गुड्डापूर या ठिकाणी श्री धानमदेवीच्या चरणी एवढा मोठा मे संपला, जून महिना संपत आलेला आहे. आता देखील मेघराजाची कृपादृष्टी या बळीराजावरती झालेली नाही. म्हणून धानमदेवीच्या चरणी आज आम्ही दंडवत नसून लोटांगण गाठलं आणि देवाला प्रार्थना केली की ह्या महाराष्ट्रामधील जत तालुका असेल, पूर्ण महाराष्ट्रातील सगळेच जनता आज पावसाविना व्याकुळ झालेली आहे. पाण्याविना जसं चातक पक्षी व्याकुळ होतो त्याच पद्धतीची शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे. म्हणून आज आम्ही देवीच्या चरणी लोटांगण घालून प्रार्थना केलेली आहे की मेघराजा पाऊस आला पाहिजे, पाऊस समाधानकारक झाला पाहिजे. जून महिन्यातला 7 जूनला पाऊस चालू होतो, पण आज 23 जून आहे तरी देखील एक थेंबा पावसाचा नाही आहे. दुबारी पेरणी करण्याची वेळ शेतकरी राजावरती आले, बळीराजावरती आलेले आहे. दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कुठेतरी कोसळता दिसतोय. म्हणून आम्ही देवीच्या चरणी साकडं घालण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीनं प्रार्थना करण्यासाठी आज लोटांगण ह्या ठिकाणी घेतलं. आणि ह्या ठिकाणी गुड्डापूर ह्या ठिकाणी आम्ही पाणी परिषद देखील घेतली होती. म्हैसाचं पाणी देखील पूर्व भागामध्ये आलं होतं, ते देखील पाणी आम्हाला मिळावं हे देखील ह्या माध्यमातून देवीच्या चरणी प्रार्थना केलेली आहे. आणि त्या एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी वर्ग आहे, प्रत्येक वर्षी एखादा पीक चांगलं आलं की दुसऱ्यांदा काहीतरी प्रसंग त्यावरती ओढावतोच. तर ते येणाऱ्या काळामध्ये असं काहीच होऊ नये आणि सुखी समाधानी जनता ही शेतकरी वर्ग राहावा आणि ह्यांच्यावरती कृपादृष्टी देवीची व्हावी म्हणून आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं पलटी लोटांगण दंडवत या ठिकाणी देवीला घेतलेलं आहे. आणि आमची 100% गुड्डापूर धानमदेवीवरती श्रद्धा आहे आणि अंधश्रद्धा नाही, पण श्रद्धेवरती वाटचाल करणारी ही महाराष्ट्रातील जनता राष्ट्रीय संत गाडगेबाबा आणि वैराग्य संपन्न बागडेबाबांचा विचार सातत्यपूर्वक डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत पाण्यासाठी लढतच आलो. पण आज पावसापुढं काय करायचं म्हणून पुन्हा एकदा देवाला साकडं घालण्यासाठी आज गुड्डापूर या ठिकाणी निस्ता एवढंच नाही तर ज्याच्यामुळे पाऊस पडत नाही ते निसर्ग म्हणजे मेन झाडं तोडणं म्हणजे वृक्ष तोडणी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे, तेही कुठेतरी थांबली पाहिजे. म्हणून आम्ही वृक्ष लावण्याचा देखील संकल्प करतो आहे. आजपासून 1001 झाडांचा आम्ही संकल्प केले, झाडं आम्ही आणलेल्या झाडं लावून देवीला साकडं घालतो आहे. म्हणजे पर्यावरण पण वाचलं पाहिजे, त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर सगळ्यांनी तो संकल्पना ती राबवली पाहिजे. आणि झाडं जगली तर पाऊस पडेल, ह्याचे कारणीभूत आपण स्वतःच आहोत. बाकीचे लोक आहेत की झाडं तोडण्याचं प्रमाण तितक्याच प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. म्हणजे एकीकडे गॅस नाही म्हणून झाडाचा पर्याय, लाकडाचा पर्याय, चुलीचा पर्याय वापरायला लागलेत, झाडं कटाकटा तोडली जात आहेत. ह्याची कारणीभूत आपण स्वतः देखील आहोत. पण आम्ही नुसतं झाडं न लावता खड्डे तेच, झाडं तेच, ह्या वर्षी लावलेलं खड्डा पुढच्या वर्षी तोच खड्ड्यामध्ये पुन्हा तेच झाडं राखलं जातं. असं न करता झाड 100% जगलं पाहिजे, याच्यावर आम्ही आजपासून कामाला सुरुवात करणार आहोत. ते प्रत्येक गावागावामध्ये भागाभागामध्ये जाऊन झाड जगवलेल्या माणसाला पारितोषिक देण्याचा देखील श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने आम्ही तो प्रयत्न करणार आहोत.